कन्यादान करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं नाही ते परम जगदंबा परम परमेश्वरीचं. का? कारण दक्षा प्रजापती जिला कन्यादान करायचंय त्या ठिकाणी अभिमानी होता, अभिमान होता, भेदभाव करणारा होता. त्या ठिकाणी एका देवाची आराधना आणि एका देवाची उपासना, एका देवाची प्रार्थना आणि एका देवाची निंदा करायचा. भगवान श्री हरी नारायणाची उपासना करायचा आणि महादेवाची निंदा करायचा. हा क्रूर स्वभाव अंतःकरणामध्ये असल्या कारणाने देवता त्यांच्यावरती नाराज होते. देवताही त्या ठिकाणी नाराज दक्ष प्रजापतीवरती आणि भगवती जगत जननी स्वतःची कन्या ज्या ठिकाणी अवतार घेऊन आले ती त्या ठिकाणी नाराज होते. पण दै ऋषी मुनींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी विवाह संपन्न झाला. भगवती दर्शनासाठी जाते. दक्ष प्रजापती आपलं द्वार बंद करतात. ज्या कन्येनं माझं मान खाली झुकवली, दक्ष प्रजापती म्हणतात, सती या ठिकाणी ज्या मुखाने तू स्वतः पती निवडणूक केला, स्वतः पती म्हणून भगवान शिवजी सोबत विवाह केला ना, आता या ठिकाणी त्या मुखाने शिवजीचं नाव घेतल्यानंतर माझं नाव घेऊ नकोस. का? कारण ज्या शिवाचं नाव घेते, ज्या जोग्याचं तू नाव घेतले ना, त्याची तुलना माझ्यासोबत अजिबात करू नको. त्याच्याकडे काही नाहीये आणि त्या तुझ्या वाणीवरती तो रडतोय तर माझं नाव तुला घेण्याचा काही अधिकार नाही. तुझा माझा संबंध या क्षणी संपला. माझ्यासाठी तू याच ठिकाणी आज गेलेली आहे, माझ्यासाठी तू नाहीये. माझी मान खाली